नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जितेंद्र वारगळ, न्यूट्रीमॅक्स क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर. आज रोजी आपण आलेलो आहे एकलेरा गावामध्ये, गंगापूर तालुक्यामध्ये एकलेरा गाव. इथे आपण प्रगतशील शेतकरी आपण सदाशिव पाटील अवसरमल यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो आहे. तर त्यांनी आपल्या कंपनीचं ज्या वेळेस कांदे लागवड केली, कांदे लागवड करत असताना त्यांनी आपल्या कंपनीचे न्यूट्री गोल्ड हे औषध वापरलेले एकरी 1 किलो, आणि त्यानंतर त्याच्यासोबत आपण न्यूट्री ह्युमिक दिलं होतं आपण 98% मधलं त्यांना. तर लागवडी दरम्यान खतात मिक्स करून आपण त्यांना दिलेलं आहे, आणि त्याचे काय रिझल्ट आले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ. अगोदर आपण त्यांचा परिचय घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? सदाशिव अवसरमल, राहणार एकलेरा. बरोबर. आणि आता एक सांगा की आता तुम्ही आता न्यूट्री गोल्ड जे न्यूट्रीमॅक्स ॲग्रोचं हे वापरलं आहे, काय काय बदल वाटला तुम्हाला आता कांद्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये? म्हणजे या प्लॉट मध्ये याचा पंजा मोठा झाला, म्हणजे जास्त पाकळ्या आल्या त्याला. हे बघा शेतकरी मित्रांनो, आणि मुळ्याची संख्या जास्त वाटली. आणि हे बघा झूम करून दाखवा, पांढऱ्या मुळ्याची संख्या ही प्रचंड जबरदस्त वाढलेली आहे. आणि हा जो पंजा आहे, लागवड करून किती दिवस झाले आपल्याला? तरी आता 25 दिवस झाले. 25 दिवसामध्ये जर कांद्याचा पंजा असा बनत असेल, आणि तुम्ही म्हणाल की कांदा उपटलेला आहे, मी तुम्हाला लगेच उपटून दाखवतो आणि त्याच्या मुळ्या दाखवतो. हे बघा, हे पांढऱ्या मुळ्या बघा किती प्रमाणात जास्त, आता कडक जमीन आहे, आणि पंजा बघा किती जबरदस्त आलेला आहे. तर अजून दोन्ही प्लॉट मध्ये काय काय बदल वाटला काका तुम्हाला? पलीकडच्या कांद्यामध्ये वापरलं नाही, या कांद्यात वापरलंय, दोन्ही मध्ये काय बदल वाटला? म्हणजे त्याच्यात या एक पाकळ्या वगैरे कमी दिसल्या मला, आणि याचा कलर वगैरे थोडा हिरवागार जास्त वाटतो. तर शेतकरी मित्रांनो, न्यूट्री गोल्ड जो हा प्रोडक्ट आहे, हा एकरी 1 किलो वापरायचा आहे, आणि त्याच्यासोबत जे न्यूट्री ह्युमिक जे दिलेलं आहे, न्यूट्री ह्युमिक हे अर्धा किलो वापरायचं आहे. आता याची वापरायची पद्धत कशी आहे? ज्यावेळेस तुम्ही खत औषध जर तुम्ही कांदे लागवड केलेली आहे आणि खत टाकत आहे, तर खतासोबत त्याचे मिक्स करून खताला पूर्ण कोटिंग होते, त्या खतासोबत तुम्ही शिपू शकता. त्याच्या पलीकडे पर्याय असा आहे की जर खत टाकलेलं आहे परंतु तुम्हाला हे औषध वापरायचंय, तर 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, त्याला छोटासा ठिबकचा नळ काढायचा, आणि तो नळ काढल्यानंतर ज्यावेळेस आपण या दांडाना पाणी भरतो, तो दांडामध्ये नळ चालू करून द्यायचा, त्याच्यासोबत 1 किलो ह्युमिक आणि 1 किलो न्यूट्री गोल्ड द्यायचंय. आणि आपण दांडामधून ज्यावेळेस पाणी आपण देऊ, हे 12 पूर्ण तुंब भरलेलं राहील, आणि त्यावेळेला या पांढऱ्या मुळ्यांची प्रमाण जास्त प्रमाणात वाढेल, पंजा जबरदस्त बनेल, दांडा जो आपल्याला पाहिजे अपेक्षित तशा पद्धतीनं दांडा चांगला बनेल त्याचा. आणि रूट झोन मध्ये पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाल्यामुळे काय होतं की अन्नद्रव्य जे अडकलेले असतात, नत्र, स्फुरद, पालाश, हे पूर्ण पिकाला उपलब्ध होतात, सूक्ष्म अन्नद्रव्य पूर्ण पिकाला उपलब्ध होतात. त्यामुळे कांद्याची ग्रोथ ही ऑटोमॅटिक जबरदस्त बनते. त्यामुळे आपण प्रत्येकाने न्यूट्री गोल्ड हा जो प्रोडक्ट आहे हा अवश्य वापरा. कांद्यासाठी, टोमॅटोसाठी, टरबूजसाठी, या पिकासाठी आपण अवश्य वापरा. रिझल्ट तुम्हाला तुमची पिकच सांगेल. काका काय सांगाल तुम्ही या प्रोडक्ट बद्दल? शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे की नाही? वापरायला पाहिजे शेतकऱ्यांना, आणि वापरलं तर फायदा आहे, आणि स्वस्त आहे. स्वस्त आहे एकदम. तर काही महाग नाही जास्त. शेतकरी मित्रांनो, फक्त 1000 रुपये खर्च आहे त्याला. 1 किलो न्यूट्री गोल्ड वापरायला 1000 रुपयाचा खर्च आहे, परंतु रिझल्ट अप्रतिम आहे. आपण अवश्य वापरा आपल्या पिकामध्ये. धन्यवाद.